नमस्कार. लर्निंग नेव्हिगेटरवर क्लास प्रोफिशियन्सी रिपोर्ट म्हणजेच वर्ग प्रगती अहवाल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ पाहून झाल्यावर आपण आपल्या लॉगिनवर या फीचरचा उपयोग करून पाहावा. स्टुडंट लोकेटर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लास प्रोफिशियन्सी रिपोर्ट हा टॅब दिसतो. या टॅबवरती आपण क्लिक केल्यावर आपल्याला डोमेन कॉम्पिटन्सी रिपोर्ट आणि क्लास प्रोग्रेस रिपोर्ट अशा प्रकारचे रिपोर्ट त्या ठिकाणी आहेत. आपल्याला या व्हिडिओमध्ये क्लास प्रोफिशियन्सी रिपोर्ट याबाबत माहिती घ्यायची आहे. आपल्याला क्लास प्रोफिशियन्सी रिपोर्ट यामध्ये सर्व मुलं या ठिकाणी पाहायला मिळतात. आलेखाच्या स्वरूपामध्ये सर्व मुलांची माहिती इथे उपलब्ध आहे. यापैकी कोणत्याही एका आलेखावरती क्लिक केल्यावर आपल्याला त्या मुलाचा आलेख या ठिकाणी पाहायला मिळतो. हा आलेख म्हणजेच त्या मुलाचा प्रगती आढावा होय. यामध्ये आपल्याला छोट्या-छोट्या चौकटी ज्या दिलेल्या दिसतायत, त्या सर्व चौकटी मिळून इमारत उभी असल्यासारखी दिसते. प्रत्येक इमारतीच्या खाली 1 ते 14 पर्यंतचे अंक आपणाला दिसतील. म्हणजेच ती इमारत ही विशिष्ट अशा 14 अध्ययन क्षेत्रांमध्ये, डोमेन्समध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळेल. आलेखात दिसणाऱ्या इमारतीतील छोट्या-छोट्या चौकटी यांचा जो संग्रह आहे तो म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या अध्ययन क्षेत्रनिहाय क्षमतांची बनलेली ही इमारत आहे. म्हणजे 5व्या क्षेत्रामध्ये ज्या 1 ते 5वी पर्यंतच्या ज्या क्षमता आहेत, त्या सर्व क्षमता या बिल्डिंगमध्ये एका चौकोनामध्ये एक क्षमता याप्रमाणे दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं खाली दिलेले जे डोमेन्स आहेत त्यापैकी डोमेन्समध्ये असणारे जे उपघटक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. अशा प्रकारे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये, त्या डोमेनमध्ये असणारे जे उपघटक आहेत ते 5.1 अशा प्रकारे विस्तारानेही पाहता येऊ शकतात. काही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे 4 रंग दिसतील. या रंगांचा अर्थ म्हणजे गडद निळा, हा जो गडद निळा रंग आपणाला दिसतो आहे, तो म्हणजे निवडलेल्या अध्ययन क्षेत्रामधील ज्या क्षमतेवर त्या मुलाचे मूल्यमापन केले आहे, ती क्षमता त्या मुलाला प्राप्त झाली आहे हे दर्शवतो. काही चौकटीमध्ये तुम्हाला धूसर निळा रंग दिसत असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही निवडलेल्या अध्ययन क्षेत्रातील मूल्यमापन चाचणीमध्ये त्या मुलाला अपेक्षित क्षमता प्राप्त झालेली नाही, असं तो दर्शवतो. तसंच या आलेखामध्ये तुम्हाला दिसत असलेला धूसर राखाडी रंगाची चौकट, या ज्या धूसर रंगाच्या राखाडी चौकटी आहेत, याचा अर्थ म्हणजे आपण अजून संबंधित अध्ययन क्षेत्राच्या त्या क्षमतेवर अजूनही काम सुरू केलेलं नाही. आलेखामध्ये 4था म्हणजे काळा रंग दिसतो आहे. याचा अर्थ या रंगातील क्षमता या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये दिलेल्या असून त्या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत किंवा त्या वर्गासाठी त्या दर्शवल्या गेलेल्या नाहीत. हा जो हिरव्या रंगाची रेषा आलेखामध्ये चौकटींच्या वरती दिली गेलेली आहे, त्या चौकटीपासून या हिरव्या रंगाच्या खाली ज्या चौकटी आहेत, त्या सर्व चौकटी म्हणजे त्या इयत्तेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमातील क्षमता होय. त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजेच त्या वर्गातील या मुलाला वर्गाच्या किमान मुलाला त्या वर्गात या हिरव्या रेषेपर्यंतच्या क्षमता प्राप्त करणं अनिवार्य आहे. या क्षमता हिरव्या रेषेपर्यंत
जर मुलांनी पूर्ण केल्या तर तो पुढील वर्गाच्या क्षमतांवर काम करण्यास सुरुवात करू शकतो. शिवाय मुलांनी प्राप्त केलेल्या क्षेत्रनिहाय क्षमता, या ज्या क्षेत्रनिहाय क्षमता आहेत त्या पांढऱ्या रेषेच्या माध्यमातून, पांढरी रेष या ठिकाणी दिलेली आहे त्या माध्यमातून दर्शवलेल्या आहेत. आपण त्या विषयातील मुलाचे गुणवत्तेतील स्थान दर्शवणारी ही रेषा असे या रेषेला आपण म्हणतो. तसेच आलेखाच्या सर्वात खालच्या बाजूस कालरेषा असे असलेले बटन दिसेल. याच्याच खालच्या बाजूला या ठिकाणी आपणाला कालरेषा असलेले बटन या ठिकाणी दिसते. याच्यावरती आपण क्लिक केल्यास आपल्याला निवडलेल्या मुलाचा महिनानिहाय प्रगतीचा अहवाल आपल्याला या ठिकाणी त्या महिन्याला निवडून आपल्याला पाहता येऊ शकतो. याच आलेखाच्या वरती इथं हायलाईन दर्शवणारे बटन आहे. या बटनावर क्लिक केल्यास तुम्ही ज्या मुलाचा प्रगती अहवाल पाहत आहात त्या मुलाने प्राप्त केलेल्या क्षमता इतर वर्गाशी तुलना करून मुलाची त्या विषयातली असणारी गुणवत्ता इथं आपल्याला पाहता येते. याच स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यामध्ये निळ्या रंगामध्ये दर्शवलेल्या या चिन्हावर क्लिक केल्यास आपल्याला मुलाचा वैयक्तिक प्रगती अहवाल विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला पाहता येतो. विस्तृत झालेल्या आलेखावरील अध्ययन क्षेत्रानुसार कोणत्याही मूल्यमापन केलेल्या क्षमतेवर म्हणजेच एका चौकटीवर क्लिक केल्यास आपणाला जी क्षमता या चौकोनामध्ये दिलेली आहे ती आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळते. याच स्क्रीनच्या खालच्या बाजूस 3 पर्याय आपल्याला दिसतात. हे 3 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यातील पहिला पर्याय पोर्टफोलिओ. या पर्यायामध्ये तुम्ही त्या मुलासाठी क्षमता प्राप्तीसाठी निवडलेले आजपर्यंतचे काम या पर्यायात एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर मेटा डेटा या बटनावरती क्लिक केल्यास आपल्याला निवडलेल्या क्षमतांची अधिकची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. उदाहरणार्थ या ठिकाणी मायक्रो कॉम्पिटन्सीज आपल्याला खाली क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उपलब्ध होतात. त्या शेजारी निवडलेल्या मायक्रो कॉम्पिटन्सीच्या सूक्ष्म क्षमता विस्ताराने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तसेच तिचे सांकेतिक क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत. आपण सांकेतिक क्रमांकावरती जर क्लिक केले तर आपल्याला त्या सूक्ष्म क्षमतेचे विस्तारित वर्णन या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्याच खाली आपणाला प्रीरिक्विजिट कॉम्पिटन्सीज हा दुसरा उपपर्याय या ठिकाणी पाहायला मिळेल. या उपपर्यायामध्ये या निवडलेल्या मुलांची क्षमता जर प्राप्त झालेली नसेल तर या पर्यायामध्ये तुम्हाला या मुलांसाठी संबंधित अप्राप्त क्षमतेच्या पूर्वी कोणकोणत्या क्षमतांवर काम करणं अपेक्षित आहे हे या पर्यायात आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली अल्ट कॉन्सेप्ट याच्यामध्ये तुम्ही निवडलेल्या मुलांची क्षमता पूर्ण झालेली नसेल तर त्या क्षमतेला पर्यायी काही संकल्पना या ठिकाणी सूचित केल्या असतील तर त्या या पर्यायात आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर या ठिकाणी देण्यात आलेला शेवटचा पर्याय तो म्हणजे लर्निंग मॅप. या पर्यायामध्ये
प्रामुख्यानं तुम्ही निवडलेल्या क्षमतेवर पोहोचण्यासाठी संबंधित मुलाला लर्निंग नेव्हिगेटरच्या माध्यमातून अभ्यासक्रम, अध्ययन क्षेत्र, क्षमता, संसाधने, मूल्यमापन चाचण्या, आकारिक मूल्यमापनांतर्गत झालेल्या नोंदी, निरीक्षणं आदी गोष्टींची एकत्रित माहिती आपणाला या ठिकाणी पाहता येऊ शकते. धन्यवाद. या टॅबच्या माध्यमातून उपलब्ध माहितीचा वापर करून आपण आपल्या वर्गाचे नियोजन करू शकता. व्हिडिओ पाहून झाल्यावर जो संपर्क क्रमांक दिला गेलेला आहे त्या संपर्क क्रमांकावरती आपण अधिकची माहिती प्राप्त करू शकता. धन्यवाद.